हेलो ट्रेडर्स. ॲज फार ॲज आपण बघू शकतो की काल गोल्डनी एक ऑल टाइम हाय मारलेला. इट वेंट अलॉंग ऑफ मोर दॅन 100 पिप्स. गोल्डनी काल ऑल टाइम हाय मारला आणि आपले आपल्या ॲनालिसिसनुसार गोल्ड गोल्ड ऑल टाइम हाय मारणारच होता. आणि मी दोन पॉसिबल चान्सेस दिलते की गोल्ड इधर इथनं एक डाऊनसाइड मोमेंटम देऊ शकतो टिल दिस लेवल 4400, 4464 और 4515. सो फॉर शुअर गोल्ड एक असा 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 फॉरेक्सचा पेअर आहे, एक मोमेंटम आहे जे की खूप हे असतं. काल काल मी एक ट्रेड घेतलेला एक माझ्या नुसार. आणि तुम्हाला जर माझी स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, ऑर एल्स कमेंटमध्ये सांगू शकता की की असं असं पाहिजे. ती स्ट्रॅटेजी खूप खूप जास्त विन रेट आहे त्या स्ट्रॅटेजीचा, मोर दॅन 85%. काल मी त्याच्या अनुसार दिवसातला एकच ट्रेड घेतला, 1:3, एकदम परफेक्ट स्मॅश झाला. टीपी एकदम डाऊन साइड पर्यंत, कॅप कॅप्चरिंग मोर दॅन 100 पिप्स. कॅप्चरिंग मोर दॅन 100 पिप्स, 168 पिप्स कॅप्चर केले ते कालच्या ट्रेडमध्ये. आता आपण गोल्डचं बघू शकतो डेली. आता आपण गोल्डचं बघू शकतो ऑन 1 आवर टाइम फ्रेम की गोल्डनी ही जी ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईनला ब्रेकआउट देऊन एक रिटेस्ट दिलाय. आणि इथनं गोल्ड इधर ऑल टाइम हायला जाऊ शकतो अजून, जर ही लेवल ब्रेक केली. जर मी तुम्हाला सांगतोय गोल्ड इफ क्लोजेस कॅन्डल अबाव 4620 विथ गुड व्हॉल्यूम, तर आपण एंट्री देऊ शकतो आणि आपण ऑल टाइम हायचा इथला हाय मोमेंटम कॅप्चर करू शकतो टिल 4660, 4680 फॉर शुअर. सो गोल्ड आपल्याला इथे बघू शकतो की आत्ता आपण आहे या लेवलला. आणि गोल्ड आपण बघू शकतो की इधर ऑल टाइम हायला जाऊ शकतो, ऑर एल्स इथनं एक डाऊन ट्रेंड पॅटर्न एक करू शकतो. वेन गोल्ड विल कम ॲट दिस फेअर व्हॅल्यू गॅप अँड कम डाऊन. पण गोल्डचे चान्सेस खूप नेग्लिजिबल आहेत की गोल्ड आता बेअरिश मोमेंट देईल मार्केटमध्ये. सो फॉर शुअर गोल्ड आपल्याला दिसू शकतो की आत्ता गोल्ड चे चान्सेस, आता ट्रेड नका करू. आणि आज आहे न्यूज सीपीआय. सीपीआय जे की खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. आणि तुम्ही तुमच्या तुमच्या ह्याची तुमच्या कॅपिटल सोबत गॅम्बल नका करू. तुम्हाला जर माहीत असेल, तुम्हाला जर आयडिया येत असेल, तुमच्या जर स्ट्रॅटेजीमध्ये ते बसत असेल, तुम्ही जर खूप शुअर असाल तरच तुम्ही न्यूज ट्रेड करा. न्यूज एकदम अवॉइड करा ट्रेड करणं. न्यूजमध्ये खूप व्हॉल्यूम येतो, कारण न्यूजमध्ये खूप व्हॉल्यूम येतो आणि म्हणून न्यूजमध्ये खूप व्हॉल्यूम येतो, त्याच्यामुळे तुम्ही असं हे करू शकता. सो तुम्ही डोंट ट्रेड. हे अलर्ट मी डिलीट करतो, कालचं होतं. सो फॉर शुअर गोल्ड मी तुम्हाला सांगतोय की गोल्डचे चान्सेस आता तर त्यांनी रिटेस्ट केलाय एक पुलबॅक वरती. आणि फेअर व्हॅल्यू गॅप आपण अजून डीपर टाइम फ्रेम, लोअर टाइम फ्रेम वरती शिफ्ट झालो तर आपल्याला यातनं कळून येतं की गोल्ड गोल्ड आहे एक रिटेस्ट करतोय. ऑर्डर ब्लॉक आपण बघू शकतो. ऑर्डर ब्लॉक तर नाही, पण यात आपल्याला एक असं एक ट्रेंड लाईन दिसतोय ज्याच्यावरती गोल्डने 3 टच रिस्पेक्ट दिलाय. गोल्ड आय थिंक की मोस्ट सिनेरियोज मध्ये गोल्ड इथनं एक अप ट्रेंड मूव्ह देतो, और एल्स गोल्ड थोडं वरती जाऊन खाली जाऊन ब्रेकआउट देऊन एक एक विक बनवू शकतो आणि वरती जाऊ शकतो. और एल्स गोल्ड इथनं वरती जाऊन खाली जाऊ शकतो, एक रिटेस्ट देऊ शकतो आणि डाऊन ट्रेंडला पॅटर्नला फॉलो करू शकतो. हे असं माझं ॲनालिसिस आहे गोल्डचं. मुव्हिंग ऑन टू मुव्हिंग ऑन टू मोर लोअर टाइम फ्रेम 30 मिनिट्स, त्यात पण मी ते सांगितलं तुम्हाला. मुव्हिंग ऑन टू 15 मिनिट्स टाइम फ्रेम, यात अजून आपण जेव्हा जेव्हा कमी कमी ह्याच्यामध्ये हे करतो टाइम फ्रेम मध्ये, तेव्हा थोडंसं डोकं हे होतं की थोडेसे कॅन्डलस्टिक हे होतात. पण तरी सुद्धा एक आयडिया येते की लोअर टाइम फ्रेम मध्ये मार्केट काय बिहेव करतं, त्याच्याने आपण लॉंग टाइम फ्रेमला अकॉर्डिंगली ऍक्ट करू शकतो. सो फॉर शुअर यात आपल्याला दिसून येतंय
की यात क्लिअरली प्राइस ऍक्शन वापरलंय. यात क्लिअरली प्राइस ऍक्शन वापरायचं आहे. आयसीटी एसएमसी काही नाही. फक्त हेल्प आपण घेतोय फेअर व्हॅल्यू गॅप आणि ऑर्डर ब्लॉक्स या दोन्ही टूल्सची, बाकी काही नाही. ट्रेड्स आपण अप्रोप्रिएटली हे करतोय. इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, तर तुम्ही एक स्मॉल स्मॉल लॉटनी एक इथनं एंट्री घेऊ शकता शॉर्टसाठी. जर हा 50%च्या खाली मिटिगेट केला आणि ह्यांनी एक विक बनवली इकडं और एक रेड कॅन्डलस्टिक पॅटर्ननी तुम्ही या झोनमध्ये ट्रेड घेऊ शकता, जे की आहे. मुव्हिंग ऑन टू बिटकॉइन. बिटकॉइनने काल बिटकॉइनने काल हे खूप हे केलं, डाऊन ट्रेंड मोमेंटम दिला, असं वाटलं नव्हतं. आपलं ॲनालिसिस काल एकदम हे झालं काल. पण आपण यात बघू शकतो बिटकॉइन आहे एक ट्रेंड लाईन मध्ये आहे बिटकॉइन. आणि इथनं पण कळून येतं की बिटकॉइन तुम्हाला जर हे कळत असेल की असे लाईन्स कसे काढायचे, तर तुम्ही लाईनच्या ह्याच्यात जाऊ शकता इंडिकेटर मध्ये. ओके. तिथनं इथं पण एक लाईन आहे फॉर शुअर, हे बघा. ओके. सो तुम्ही हे करू शकता. एक हा पॅटर्न तयार होतोय आणि बिटकॉइन मी तुम्हाला सांगतोय, मोस्टली मोस्टली बिटकॉइन जर असं 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 करत असेल आणि हे इथनं असेल असं. ओके. तर बिटकॉइन फॉर शुअर मोस्टली वरती ब्रेकआउट देतो. हे माझं खूप हे अनालिसिस आहे. मी यात हे हे अनालिसिस आहे. हे एक सिक्रेट आहे बिटकॉइनचं, जे मी तुम्हाला सांगतोय की असं आहे, असं पॉसिबल चान्सेस आहेत. बिटकॉइन पण यात आपल्याला वरतून एक ट्रेंड लाईन मध्ये दिसतोय, एक ह्याच्यात नाही दिसत आहे. सो आपण यात बघू शकतो की बिटकॉइन आता एक क्रुशियल लेवलला, इथनं हा खाली जाऊ शकतो एक बेअरिश मोमेंटमला, ऑर एल्स इथनं आपल्याला असं असं एक प्राइस ऍक्शन आपल्याला भेटू शकतं. मोस्टली लास्ट चॅनल्सला, म्हणजे हा चॅनल जो आहे यात बिट लास्टला जे हे असतं ना, काय बोलतात त्याला, लास्टला जे प्राइस कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात ते पूर्णपणे खाली टच पॉइंटला येत नाहीत, असं एक सिनॅरिओ आहे. बिटकॉइनचं काल आपण पाहिलं, काल बिटकॉइन आपल्याला वाटलेलं की हा वरती जाईल, पण बिटकॉइन वरती नाही गेला. इथनं ह्याने डाऊन ट्रेंड दिला आपल्याला, एक डाऊन मोमेंटम दिला आणि एक अख्खा दिवस एक पॅटर्न तयार केला, जे की हे डबल टॉप इथं फॉर्म झालंय, जे नेकलाईनच्या ब्रेकआउटला ट्रेड घेतला असता. पण नो ट्रेड इज ऑल्सो अ विनिंग ट्रेड. तुम्ही जर ट्रेड घेतलाच नाही तुमच्या अप्रोप्रिएट, तुम्हाला अंदाज नाही आला आणि तुम्ही ट्रेड नाही घेतला, ही पण एक विन आहे. आणि मार्केट्स रोज चालू असतात, असं नाही की अपॉर्च्युनिटी, हे जे अपॉर्च्युनिटी मिस होते असं काहीच काहीच नाही आहे. सो हे हे करून घ्या तुम्ही. 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये आपण बघतोय बिटकॉइन काल होता. काल मी सांगितलेलं बिटकॉइन साइडवेज आहे, एक मोमेंटम दिला, एक पॅटर्न तयार केला. बिटकॉइन मेजर मूव्ह देऊ शकतो आपल्याला इकडून. आपल्याला बिटकॉइन मेजर मूव्ह देऊ शकतो जर हा या पॅटर्नच्या बाहेर आला तर. सो वेट फॉर द पॅटर्न टू ब्रेक आणि देन तुम्ही हे करू शकता, अप्रोप्रिएटली ट्रेड घेऊ शकता. ओके. इथनं एक निगेटिव्ह मोमेंटम येतोय, बट स्टील लेट अस वेट फॉर दिस पॅटर्न. पण बिटकॉइन फॉर शुअर, तुम्ही जर या झोनला आला बिटकॉइन 90,508, 516, 534 या झोनला जर बिटकॉइन आला, नोट करून घ्या, बिटकॉइन फॉर शुअर मोस्टली रिटेस्ट घेतो आणि अप ट्रेंडला एक जातो. या या झोनला हे पडलेत, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स खूप आहेत या झोनला, आणि या झोनच्या खाली बिटकॉइनला जाऊच देत नाहीये. सो फॉर शुअर मोस्टली इथे खूप लिक्विडिटी असेल. सो तुम्ही अप्रोप्रिएट प्राइस ऍक्शन आणि कॅन्डलस्टिक पॅटर्ननी इथनं ट्रेड घेऊ शकता. बाकी तुम्हाला जर असं अनालिसिस आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, यथा ट्रेड्स. मी डेली असले असले व्हिडिओज अनालिसिसचे पोस्ट करत राहणार आहे. आणि तुम्हाला जर लर्निंग व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही ते पण सांगा, म्हणजे मी एक लर्निंग सिरीज तुम्हाला सांगेल.
तुमच्यासाठी लर्निंग सिरीज आणेल. बाकी थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब द चॅनल.